माधवा, अरे काय हे? माई, आधी यांना घ्या. यांना ग्लानी आली होती, यांना आत घेऊन जा. सावकाश. रमा, रमा. अरे माधवा, हे अरे माधवा, दिवसा ढवळ्या बायकोस असे उचलून घेतोस. काही लाज लज्जा काही शिल्लक आहे का नाही? तुझे जे काही नव विचार असतील ते घराबाहेर, घराच्या आत हे सगळे चालणार नाही. त्या मडमा म्हणे नवऱ्याच्या कमरेत हात घालून फिरतात. तसला जर काही विचार असेल तर तो घराच्या बाहेरच सोडून यायचा, आत चालायचा नाही. तो निदान आम्ही जिवंत असेपर्यंत तर नाहीच नाही. ताई काकू, आधी काय घडले ते तरी ऐकून घ्या. ताई, या पोरीनी भानामती केली हो. ते पहा, आता जे काही घडले त्याच्याशी नवविचारांचा किंवा मडमांचा काहीही संबंध नाही. रमा काल रात्रभर जागल्या होत्या, ठाऊक आहे ना ताई काकू. त्यामुळे जाताना त्यांना भोवळ आली आणि त्या पडत होत्या. तेव्हा आम्ही त्यांना आधार दिला, इतकेच. मी म्हटले होते ना ताई, ही पोरगी रानड्यांचे नाव धुळीस मिळवेल म्हणून म्हटले होते ना. नाही 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 नाही, भानामतीच केली हो या पोरीने. आपण आत्ताच जर का यांचा लगाम खेचला नाही ना ताई, तर यांचे वारू उधळलेच म्हणून समज हो. आणि माईस म्हणावे, झाले तेवढे सुनेचे कोड कौतुक पुष्कळ झाले. आता तिला वटणीवर आणण्याची वेळ आली आहे, कळले? ताई काकू, रमांच्या हातून पेजेचे वाडगे सुद्धा सांडले आहे, ते पहा. तुम्ही पहा सुभद्रा काकू. नारू, अरे दगडासारखा उभा काय बघत? साफ करते. काय झाले माई? अंग चांगलेच तापले आहे गो. बघू. अगं बाई, खरंच की चांगलाच ताप भरलाय. कोणी सांगितले होते इतके जागरण करायस? मला तर बाई अगदी घाबरल्यासारखे झाले आहे. अगं आपल्याला तरी उठवायचे नाही ने. अगं माई, शिणवट्याचा ताप आहे आणि पायाला लागले होते त्याचीही कणकण होतीच ना. वैद्यबुवाने दिले आहे ना औषध. अगं पण ते घेण्या अगोदरच बघ ना कशी निश्चित पडली आहे. दुर्गाक्का, त्या पहिल्या रमेचे तसे झाल्यापासून जीव अगदी धास्तावलाय गो माझा. ही अशी हसती खेळती पोर आत्ताच लग्न करून आणली आणि माई, काय हा वेडेपणा? अगं साधा ताप भरलाय तिला, उतरेल लगेच. मी पाणी आणते, आपण हिच्या डोक्यावर घड्या ठेवूया. सोमण मावशी, सोमण मावशी, अहो पाणी उकळत ठेवा वावरिंग घालून. और आम्हाला खूप ताप भरलाय हो. मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला हव्यात. लवकर लवकर करा.